नमस्कार, मी निकिता सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। सध्या आपण आलो आहोत रमा राघव या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी राघवची आई। तर सगळ्यात पहिला शालिनी मॅम, कसे आहात तुम्ही आणि काय सध्या वातावरण सुरू आहे लग्नात? मी खूप मस्त आहे। तुम्ही सगळे कसे आहात? इथे खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे, कारण आता आमची लाडकी रमा ही मेन म्हणजे गजानन पुरोहित यांच्या आशीर्वादाने घरात येणार आहे पुन्हा एकदा। सो आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतंय। काय वाटते? जेव्हा पहिल्यांदा रमा घरी आली होती तेव्हा तिच्या घरच्यांचा फार विरोध होता, पण तुम्ही लोकांनी कसं कन्व्हिन्स केलं तिच्या घरच्यांना आणि एकंदरीत काय ती अडीअडचणी होत्या एकंदरीत आम्हाला ऐकायला आवडतील। मुळात रमा आणि माझं नातं ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रीन दोन्हीही छानच आहे। ऑफ स्क्रीन पण आम्ही खूप धमाल करतो आणि ती इतकी प्रेमाने ताई ताई हाका मारत असते, त्यामुळे ती खूप लाडकी पण आहे। जेव्हा सीनमध्ये जेव्हा सिरियलमध्ये ती आमच्या इथे घरात आली तेव्हा तिला खूप अडचणी होत्या, खूप संकटं होती, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजानन पुरोहित जे आहे ते तिला ॲक्सेप्ट करत नव्हते। सो ते तिच्यापुढे एक मोठं संकट होतं, पण त्यावेळेला मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होते आणि तिला असं झालं की जे आईने आपल्याला द्यायला पाहिजे शिकवण, आईने जे प्रेम द्यायला पाहिजे, संस्कार द्यायला पाहिजे, ते मला सासूकडून मिळते आणि ते आमचं ऑफस्क्रीन पण बॉन्डिंग छान असल्यावर तिथे ते खूपच छान दिसलं आणि ते सीन खूप छान झाले। आणि आता मधल्या काळात असं झालं होतं की तिच्या मी अपोज नाही आहे, पण शकून अपशकून हे थोडंसं आणि एक स्त्री म्हणून थोडंसं घाबरणं हा प्रकार असतो, त्यामुळे थोडंसं जरा घटना बदलल्या होत्या, पण आय होप आता त्या घटना नक्कीच चेंज होतील, त्याच्यामुळे सुधार होणार नक्कीच। रिअल लाईफमध्ये तुमच्या मुलांसोबतचं जे बॉन्डिंग आहे ते कसं आहे? कारण एकदा इथे काम करताना आपल्याला घरची सुद्धा आठवण येत असते साईड बाय साईड, सो ते कसं एकंदरीत? हो, मला रमामध्ये खूप मला एकच मुलगी आणि मला रमामध्ये प्रत्येक वेळेला तीच दिसत असते आणि पण काही तशीच ती सिमिलॅरिटीज आहेत दोघींमध्ये? हो, हो, आहेत ना। नटखटपणा आहे, पटकन असं बोलणं आहे। रमा ही मूल म्हणजे ऐश्वर्या ही खूप गोड मुलगी आहे आणि तिला खूप हौस आहे, सगळ्याच गोष्टीची हौस आहे। तिला सगळ्यांचं सगळंच बघायचं, ताई काय करते, दादा काय करतो, हे काय, इथे काय, ते काय। आणि मला तिचं मुळात हे कौतुक करावंसं वाटतं की तिच्याकडे स्टॅमिना खूप आहे, डे नाईट ती काम करत असते, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कधी हे होत नाही। कधीतरी ती चिडचिड करते, पण ऑफकोर्स ते आहेच, म्हणजे एवढं सगळं हेक्टिक शेड्यूल असल्यानंतर। पण जशी माझी मुलगी आहे तसंच ती आहे आणि ती खूप गोड आहे म्हणजे। सध्या काल संगीतचं तुमचं शूट झालं, सो संगीतच्या शूटमध्ये काही अशी तुमची वेगळी धमाल मस्ती असं काही झालंय का? हो, हो, झाली, धमाल मस्ती झाली। आम्ही सगळ्यांनी पहिल्यांदा एकत्र मिळून तो डान्स केला आणि खूप वर्षानंतर, म्हणजे मी थोडंफार भरतनाट्यम केलेलं आहे, खूप वर्षानंतर मी स्टेजवरती डान्स करायला आले, त्यामुळे मला खूप धमाल वाटली। क्या बात आहे! आणि याच्या आधी कधी लग्न सोहळे अटेंड केले, सो त्यात काही धमाल मजा मस्ती केली आणि ह्याच्यात काही धमाल मजा मस्ती करणार असं काही आहे का? हो, हो, ह्यात पण खूप धमाल मस्ती आहे, तुम्हाला आवडेलच बघताना। फक्त हे कॅरेक्टर वाईज थोडीशी मी त्या पद्धतीने आहे, पण मी ओरिजिनल म्हणजे माझ्या घरातल्या कार्यांमध्ये अजिबात अशी नाही आहे। शालिनी आणि माझं स्वतःचं हे खूप वेगळं आहे, पण मी माझ्या घरच्या कार्यांमध्ये खूप मस्ती करते, खूप धमाल करते, खूप नटते, सजते आणि सगळीकडे माझा उत्साह असतो। दादा, तर प्रेक्षकांना काय सांगाल? लग्नाबद्दल म्हणाल तर खूप मजा येते आहे आणि तुम्ही जसे आत्तापर्यंत तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आहे, तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम आम्हाला मिळालं आहे, याच्यापुढे पण खूप घटना घडणार आहेत। असंच प्रेम, असाच आशीर्वाद आमच्यावर कायम असू दे। थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या शेड्यूलसाठी। थँक्यू.